नमस्कार मंडळी, माझं नाव निखिल सकपाळ. तर पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या मी कोकणी ऐकल्या मराठी चॅनलमध्ये. आज आहे 9 तारीख आणि पावसाचं वातावरण झालं आहे. आज एवढी गरमी पण होती, त्यात पाऊस पण एवढा. असं वातावरण झालं आहे ना, खेळात वगैरे तिकडं पडतो आहे. पण काही जण म्हणजे काही जण आता म्हणजे सुकावली असेल की पाऊस येणार म्हणून. पण अजून जरा व्हायच 5-6 दिवस थांब. लोकांची लग्न व्हायचे आहेत. आमच्याच घरात लग्न आहे, त्याच्यामुळे अजून काळजी आहे. नाही तर मी पण सुकावलं असतो, पण ज्याची जलते त्यालाच कळते. प्रत्येकाचा वेगवेगळा पार्ट असतो. लग्न आहे घरात, आमच्या मंडप वगैरे घालायचं आहे आणि सगळं. जर आता पाऊस आला तर वाट लागेल, परत जमनी करायला लागतील आणि काय ना काय. अजून 15 तारखेपर्यंत तरी पाऊस नको यायला, कारण 15 तारखेपर्यंत शेवटचे मुहूर्त आहेत. नंतरला जो पाड काही कर, कारण सगळंच काम घरातली वगैरे सगळी कामं करायची आहेत, कोणं बसवायचे आहेत, ह्या होत्या अशातली गोष्ट आहे. हा बघा, हा सगळा वातावरण केला नाही पावसाचा. पुरा आहे तिकडं. आत्ता थंड थंड वातावरण लागतं. ॲक्च्युली आमच्या इथं लग्न होता 9 आणि 10 तारखेला आमच्या घरात. पण ॲक्च्युली तो लग्न केलेलं आहे पुढं पोस्टपॉन, कारण काही अडचण आल्या, त्याच्यामुळे 14-15ला आहे, 13-14ला आहे लग्न, म्हणून पुढं ढकललेलं आहे. असं नाही तर आज हळद असते आमच्याकडं. काय हो बसून बाबा, आत्ता मांडव स्थापना असतं आमच्याकडं. पण आता 2-3 दिवसांनी मंडप घालू आमच्या इथं. असो, झाली काय? हा, ही भांडी घासते, ही मस्त भांडी घासते, ही फाटी भरते, ही कोण्यांना पेपर घालते, कागद घालते आणि ही आंबे काढते. हे असे आमच्याकडे गडी आहेत. कामाला लागले तर सांगा. नाही कामाला आहेत, मे महिन्यात कामाला आम्ही बोलवलेले आहे ना. खोटा हो, काय खोटा. अरे आणि कचरा काढलेला परत अंगण्यात आलाय. हा, आमच्या आत्याला लग्नाला, पण पाऊस बघून लग्न होईल ना? होईल ना लग्न? होणार म्हणजे काय? हवा आला परत. नका काढू तो. नाही पावसात लग्न होईल की नाही? होईल. परत आला. इथं मांडव घालायचं आता परत. आता परवा 13 तारखेला हळद आहे ना आमच्याकडं, तर 1-1.5 दिवसा अगोदर आम्ही मांडव घालू, मस्त घालू. त्याचा ब्लॉग तर येईलच. पण टेन्शन आलं आहे त्याच गोष्टीचं की पाऊस आला तर वाते होतील. बघा हाय आलाय वावदूल गारगार वाटतोय आता. एवढी दुपारी गरमी वाटत आहे. हा बघा वारा, तुम्हाला जाणवतो की माहीत नाही, पण असा वारा आहे बघा. असो, इकडं आंबे आले बघा. आंबे पण काढायचे आहेत. अर्धे काढलेले आहेत, अर्धे बाकी आहेत. साड्यावर पण जायचं आहे. एक फानकी येते काढाय. आप्पाला सांगितलेलं आहे की तो सगळा काढ. शेव आम्हाला आंबे एका फानकीवरचं काढायचे आहेत. ते आंबं काढायचे आहेत, ह्या कौलावर चढायचं आहे, कोणं साफ करायचं आहे. फाटी तर भरलेली आहेत आणि इथं वर न्यायचे आहेत, ते फाटी भरायची आहेत. वातावरण बघा काय झालं आहे. सगळी कामं बाकी आहेत. पाऊस आला तर अचानक असा गडबडीने येणार आहे ना, वाट लागणार आहे. ढगं तर नाही दिसत आहेत, पण खेडला वगैरे त्या साईडला वरच्या पट्ट्याला पडतो. आमच्याकडं पडत नाही, कारण समुद्राची हवा असते ना, त्याच्यामुळे थोडा लवकर नाही पडतो. पण ती हवा कशी पास होते. समुद्र जवळ आहे, तुम्ही समुद्राचा उदलायचा पण आवाज येतो. कामासाठी मुंबईतून माणसं बोलवले आम्ही. एक नालासोपाऱ्यातून माणूस आलेला आहे कामासाठी. अजून एक गडी बोलवलेला आम्ही कामाला, आंबे काढायला. हाय, लाजली. अरे तो परत येईल. तो हाय तेवढा भर. मम्मी पप्पा काल येणार होते, पण लग्न पुढे 2-3 दिवसांनी पुढे ढकललेलं आहे, त्याच्यामुळे 11 तारखेला बसणार, 12 तारखेला येतील. मम्मी पप्पा बहीण सगळे येतील. आत्या तर आलेली आहे, आत्याची फॅमिली पोरं वगैरे आलेले आहेत. आता जातोय दापोलीत जाऊन पेढे आणायचे. 10वीचा निकाल झाला. आत्याच्या मुलाला काय ती 68% मिळाली. त्याचे पेढे वगैरे आणायचे जाऊ. आणि आमच्या गावातली मुलगी, म्हणजे आमच्या वाडीतली मुलगी आहे,
आदिती मनोज जाधव, तिला 87% भेटले. आणि एक अभिमानाची गोष्ट आहे की शाळेमध्ये पहिली आली. आमची मुरुड शाळा NK वराडकर हायस्कूल, त्या शाळेचं पण अभिनंदन की 100% निकाल लागतो दरवर्षी 100% निकाल. त्या शाळेत आमच्या वाडीतली मुलगी 1 नंबरला आली. 10वीची पोरांचा रिझल्ट होता जबरदस्त. बघा हा सूर्य दिसताय पण आणि हे पण होत आहे. काय पाऊस येईल खेळला पडला ना तर मग? आपल्याकडे नाही पडायचा. नाही ना पडणार. नाही जरा टाकी बंद कर, वॉल बंद करून ये. मला काय येत आहे वर बंद करता ना. थांबव जरा. हो पहिली पाऊस मागवाय जायची ना देवलात. हो तेवढं 4-5 दिवस थांबव जरा, मग पाड. घरातलं लग्न होऊ दे. 4 दिवस थांबू दे पाऊस. बरा होईल थांबला तर. अहो बेडूक ओरडला. हा, मग पाऊस आला. आला या बांधतनं बेडूक ओरडला की आमच्याकडे पाऊस आला. उद्या फाटी फोडा येशील ना. आमची फाटी फोडायची, आमची फाटी फोडायची आहेत. सध्या दापोली गजबजले मुंबई आणि पाहुण्यांनी, आणि पाऊस पण गजबजला आहे. दापोली थेंब थेंब पाऊस पडायला सुरुवात झाली. इकडे खेड रोडला पाऊस तर पडतोय. हे बघा गाडीच्या सीटांवर पावसाचे थेंब आहेत. काय भरोसा. आपल्याकडे पाऊस पडतो का नाही बघतो जाऊन. सध्या आहे मुंबई गरम भरपूर आल्या, दापोलीत गर्दी वाढली. चला आता पेढे घेतलेले आहेत आणि जायचं आहे आपल्याला. पाऊस जास्त पडायच्या अगोदर घरी गलटी मारूया, नाही तर आपण भिजलो तर वाट. संध्याकाळ झाली मंडळी आणि आलो आहे बँजोच्या ऑर्डरला, वरातीला. पाऊस गेला नशीब, कारण मग वरच्या ठिकाणी लय लागत होता. असू दे, आमच्या इथं वादळ आला पण नशीब नाही लागला तेवढा, बरा झाला. तर बँजो सामान ठेवलं आहे, नवरा बसला आहे तिकडे जानूसाला आणि आम्ही नंतरला जाऊ. काय ग दे मला बसायला. दे मी घेऊन जाऊ. काय घेऊन जातो. काय ना घेऊन जाऊ. जातो. मला गिफ्ट कर. काय आहे काय. ठीक आहे मी चोरून घेऊन जातो. नंतरला गायब करणार. तू नाचायला गेलीस की मी गायब करणार त्याला. मी बघ तू. काय नाही माझ्याकडे चावी आहे. आहे कोणा चावी आहे माझ्याकडे. अरे आहे आहे मी लॉक फोडीन. मग काय करशील. कशाला मी फोडीन लॉक. हा मी घेऊन जातो थांब त्याला. हो यजमानी, हो यजमानी. काय आहे जेवायला. पावट्याची भाजी आहे. मंडळी गावात राहूनसुद्धा दिवस जड जायला लागलेले आहेत. ऊन एवढी गरमी आहे ना, नको वाटतं. त्यात मध्येच टेन्शन.
पावसाचं ह्याचं त्याचं रासो 10-15 दिवसांनी सुकवेल हे सगळं, वातावरणात बदल होईल, मग हाय तसं होईल. असं रे, पण मे महिना आहे सध्या, त्याच्यामुळे सगळी गडबड आहे तालवाड्याच्या पाठीमागं. व्हिडिओ एंड करतो इकडे येऊन. तर सगळा सामान इकडे टाकले कारण घरात लग्न आहे म्हणून. काय ग बाया, बरी आहेस ना? ही लई बेकार हंबारते, असं वाटतं कोणीतरी मारलं, एवढी जोरात हंबारते. असं आजची व्हिडिओ इथंच थांबवते मंडळी. कशा वाटल्या अजून कळवा. चॅनल नवीन असेल तर सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, आंब्याचा पाटा. पुढच्या व्हिडिओमध्ये भेटा.